देवणी तालुक्यातील जवळगा गटातून जे सोनू डगवाले आहेत, विकास डगवाले, त्यांच्याशी आपण रोखठोक मुलाखत घेणार आहोत. काय प्रश्न, जनतेचे काही प्रश्न आहेत, कशा पद्धतीने विकास साधणार आहेत, त्यांचा या राजकारणाचा हेतू काय आहे, ते आत्तापर्यंत ज्यांनी विकास कामे कशा पद्धतीने केले, त्यांच्या गावाचा विकास कशा पद्धतीने साधलेले आहेत, ते कोणते प्रश्न जनतेसमोर घेऊन जात आहेत, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण आज त्यांच्यासमोर सोबत आहोत. विकास या शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला तर जिल्हा परिषद जवळगा गटामध्ये विकास नावाचा कुठलाच प्रकार तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आणि हे मी म्हणण्यापेक्षा जर आपण जवळगा जिल्हा परिषद गटातल्या 18 गावामध्ये जर गेलात तर ते आपल्याला लक्षात येईल की विकास आपल्याला कुठं केलेला दिसून येईल का. मागच्या 8 वर्षापासून, मागच्या 3 वर्षापासून तर निवडणुकाच नाही आहेत, पण मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भाजपाच्या उमेदवारांना या जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं, ज्या उद्देशाने जनतेने कौल भाजपाच्या बाजूने दिला होता, आम्ही सगळ्यात जास्त आमचा भर हा डोर टू डोर प्रचारावर आहे. आणि मग खऱ्या अर्थानं तिथंच आम्हाला विकास काय आहे, विकास झाला आहे की नाही, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून जे काम केलं पाहिजे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, ते किंचितही झालेलं आम्हाला पाहायला मिळालं नाही. आणि हे डोर टू डोर फिरण्यावरून आमच्या लक्षात आलं. म्हणून आमचा जास्त ओढ हा व्यक्तिगत प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणं आणि त्यांना मतदानासाठी आम्ही प्रेरित करणं असेल, किंवा भाजपाने काय काम करायला पाहिजे होतं जे केलं नाही ते आम्ही त्यांना सांगितलं, आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत हेही आम्ही जनतेसमोर जाऊन सांगत आहोत. एकही रोजगार या जवळगा जिल्हा परिषद गटात तर सोडूनच द्या, निलंगा विधानसभामध्ये जर कुणाला आपल्याला पाहायला मिळालं तर आपण त्याची मुलाखत घ्यावी. मी त्या मुलाखतीला येऊन आपल्यासमोर थांबतो. असं कुठलाच प्रकार या लातूर जिल्ह्यामध्ये भाजपाच्या लोकांनी केलेला नाही. बोगीच्या माध्यमातून त्यांनी या भागातील, आमच्या देवणी तालुक्यातील 10,000 तरुणांचे फॉर्म भरून घेतले. 10,000 तरुणांचे, की तुम्हाला आता बोगीचा कारखाना आला आहे, त्या बोगीच्या कारखान्यामध्ये आम्ही तुम्हाला नोकरी लावू. त्यांचे आधार कार्ड गोळा केले, त्यांच्या टीशिया गोळा केल्या, त्यांचे ॲप्लिकेशन घेतले. कुठेच नोकऱ्या, एका व्यक्तीलासुद्धा या भागातील एका व्यक्तीला नोकरी दिली नाही. त्यामुळे खोटी आश्वासने देणं हे भाजपाचं काम आहे, आणि ते देत राहतील. जनता त्यांना आता या त्यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही. मतदान जास्तीत जास्त होण्यासाठी, मतदाराची टक्केवारी जास्तीत जास्त वाढण्यासाठी आपल्या पक्षाकडून कशा पद्धतीचे योजना करण्यात आली? बघा, लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा अधिकार हा मताचा आहे. आणि मला वाटतं प्रत्येक पक्ष, प्रत्येक सरकार त्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतं. पण कदाचित बहुतांश जनमतामध्ये थोडीशी मानसिकता भाजपा सरकारच्या विरोधात आहे. आणि मग काही जरी केलं तर ते अपेक्षित रिझल्ट येत नाही, अशी एक मानसिकता झाली आहे. पण माझं या निमित्तानं आव्हान आहे की सगळ्यात मोठा अधिकार हा आपल्या मताचा आहे. मग सामान्य नागरिकालाही तितकंच मताचा अधिकार आहे, आणि सर्वोच्च माणसालासुद्धा एक मताचा अधिकार आहे. आज जिल्हा परिषद व पंचायत समितीचं निवडणूक हे अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे, आणि देवणी तालुक्यातील जवळगा गटातून जे सोनू डगवाले आहेत, विकास डगवाले, त्यांच्याशी आपण रोखठोक मुलाखत घेणार आहोत. काय प्रश्न, जनतेचे काही प्रश्न आहेत, कशा पद्धतीने विकास साधणार आहेत, त्यांचा या राजकारणाचा हेतू काय आहे, ते आत्तापर्यंत ज्यांनी विकास कामे कशा पद्धतीने केले, त्यांच्या गावाचा विकास कशा पद्धतीने साधलेले आहेत, ते कोणते प्रश्न जनतेसमोर घेऊन जात आहेत, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण आज त्यांच्यासमोर सोबत आहोत. नमस्कार. सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही एक जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणून आज तुम्ही निवडणूक रिंगणात उतरलेला आहात. काँग्रेस पक्षाकडून तुम्ही प्रबळ दावेदार म्हणून तुम्हाला उतरवलेलं आहे. काय तुमच्या जे समस्या आहेत तुमच्या प्रभागामध्ये, किंवा तुमच्या जे काही जिल्हा परिषद गटामध्ये काय अडचणी किंवा काही अभाव आहे असं तुम्हाला वाटतं का विकासाचा? नाही, विकास या शब्दाचा अर्थ जर आपण समजून घेतला तर जिल्हा परिषद जवळगा गटामध्ये विकास नावाचा कुठलाच प्रकार तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आणि हे मी म्हणण्यापेक्षा जर आपण जवळगा जिल्हा परिषद गटातल्या 18 गावामध्ये जर गेलात तर ते आपल्याला लक्षात येईल की विकास आपल्याला कुठं केलेला दिसून येईल का. मागच्या 8 वर्षापासून, मागच्या 3 वर्षापासून तर निवडणुकाच नाही आहेत, पण मागच्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं भाजपाच्या उमेदवारांना या जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं होतं, ज्या उद्देशाने जनतेने कौल भाजपाच्या बाजूने दिला होता,
मला वाटतं आहे की सबसेल फेल भाजपाचे मागच्या वेळेसचे सदस्य या भागामध्ये काम करताना ठरलेले आहेत. आणि हे मी सांगण्यापेक्षा जनतेमध्ये जर आपण गेलात तर आक्रोश जनतेचा काय आहे त्या उमेदवाराच्या मागच्या बाबतीत तर ते आपल्या लक्षात येईल. बरं, आज तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार करत आहात आणि तुमची प्रचार यंत्रणा कशा पद्धतीची चालू आहे? नाही, आम्ही सगळ्यात जास्त आमचा भर हा डोर टू डोर प्रचारावर आहे. आणि मग खऱ्या अर्थानं तिथंच आम्हाला विकास काय आहे, विकास झाला आहे की नाही, सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून जे काम केलं पाहिजे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते किंचितही झालेलं आम्हाला पाहायला मिळालं नाही. आणि हे डोर टू डोर फिरण्यावरून आमच्या लक्षात आलं. म्हणून आमचा जास्त ओढ हा व्यक्तिगत प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणं आणि त्यांना मतदानासाठी आम्ही प्रेरित करणं असेल किंवा भाजपाने काय काम करायला पाहिजे होतं जे केलं नाही ते आम्ही त्यांना सांगितलं आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत हेही आम्ही जनतेसमोर जाऊन सांगत आहोत. तुम्ही आता डोर टू डोर तुम्ही प्रचार करताय, तर जनसामान्यांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे? मला वाटतं की आम्ही आमच्या उमेदवाराची मुलाखत घेण्यापेक्षा कधीतरी तुम्ही धनगरवाडीला जावा, तुम्ही वागनाळवाडीला जावा, तुम्ही जवळग्यात जावा, तुम्ही दोन्ही पंचायत समिती सर्कलमधल्या काही गावाला जावा आणि मी म्हणण्यापेक्षा त्या गावातील जनतेला तुम्ही विचारा की त्यांचा प्रतिसाद काय आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं हा सूर्य हा जयद्रथ भाजपाच्या समोर येईल. तुम्ही राजकारण हे जोडून पाहिलेलं आहात. या राजकारणाकडे कशा पद्धतीनं तुम्ही पाहता आता जे सध्या चालू आहेत? नाही, माझं प्रामुख्यानं सामान्य घटकाला डोळ्यासमोर ठेवून मी राजकारण करत असतो. गोरगरीब जनता असेल कायम काँग्रेसच्या पाठीमागं उभी राहिलेली आहे आणि केवळ लोकप्रतिनिधींचं काम स्वतःचं घर भरणं किंवा जवळच्या 2-4 व्यक्तींना मोठं करणं हे नसायला पाहिजे. आणि मला वाटतं की तळागाळातल्या सामान्य घटकाला जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याच्या ज्या काही योजना आहेत त्या सामान्य घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजे आणि ते पोहोचवण्याचं काम मी असेल, आमचे प्रभावतीताई पाटील असतील हे नक्की करू. आता सर्वसामान्य जर बघितलं तर युवकांसाठीचा प्रश्न हा खूप गंभीर बनत चाललेला आहे. युवकांना बेरोजगार भरपूर प्रमाणात वाढलेले आहे. त्या युवकांसाठी तुम्ही काय कराल असं जिल्हा परिषदेच्या अंतर्गत तुम्ही काय विकास साधाल तुम्ही? सर्वप्रथम तर युवकांना माझं आग्रहाची आणि हात जोडून विनंती आहे की युवकांना खऱ्या अर्थानं जर भरकवटलं जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी सरकारने आणि त्यांना खंबीर साथ जर कोणी दिली असेल तर अंबानी अदानी यांच्या जिओ कंपनीने. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण फक्त वॉर पाहिलेले आहे, एअर वॉर पाहिलेले आहे आपण, पण हा सोशल मीडिया वॉर जो आहे, जो स्ट्राईक जो केला या युवकांवर या भाजपा सरकारने, मला वाटतं ह्या सर्वात मोठा घात या युवकांचा जर कोणी कसं झालं तर ह्या सोशल मीडिया वॉरने केलेला आहे. आणि केवळ या युवकांना हाताशी धरून सोशल मीडियाच्या त्यांना आहारी पाडून ज्या पद्धतीनं एक युवकांना वेगळ्या दिशेला भरकटलं भाजपा सरकारने, मला वाटतं की आता युवकांचे डोळे उघडलेले आहेत. आता युवकांचे डोळे उघडले आहेत आणि हेच युवक आता भाजपा सरकारपासून लांब होऊन तो काँग्रेसच्या विचाराशी एकरूप झालेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने युवक भाजपाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तसं म्हटलं तर भाजपा सरकारच्या वेळेस काही स्थानिक आमदारांनी असतील की वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून युवकांना आम्ही रोजगार दिले असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगा? एकही रोजगार या जवळगा जिल्हा परिषद गटात तर सोडूनच द्या, निलंगा विधानसभामध्ये जर कुणाला आपल्याला पाहायला मिळालं तर आपण त्याची मुलाखत घ्यावी. मी त्या मुलाखतीला येऊन आपल्यासमोर थांबतो. असं कुठलाच प्रकार या लातूर जिल्ह्यामध्ये भाजपाच्या लोकांनी केलेला नाही. बोगीच्या माध्यमातून त्यांनी या भागातील आमच्या देवणी तालुक्यातील 10,000 तरुणांचे फॉर्म भरून घेतले. 10,000 तरुणांचे की तुम्हाला आता बोगीचा कारखाना आला आहे, त्या बोगीच्या कारखान्यामध्ये आम्ही तुम्हाला नोकरी लावू. त्यांचे आधार कार्ड गोळा केले, त्यांच्या टीशिया गोळा केल्या, त्यांचे ॲप्लिकेशन घेतले. कुठे आहेत नोकऱ्या? एका व्यक्तीलासुद्धा या भागातील एका व्यक्तीला नोकरी दिली नाही. त्यामुळे खोटी आश्वासने देणं हे भाजपाचं काम आहे आणि ते देत राहतील. जनता त्यांना आता या त्यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही. नेमकं तुम्ही कोणतं विजन घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जात आहात? प्रामुख्यानं माझा जर पहिला कुठला विषय असेल, एखाद्या कुटुंबाला जर आपल्याला सक्षम करायचं असेल तर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला घटक असेल तर त्याचं आरोग्य आणि शिक्षण आहे. आरोग्य आणि शिक्षण आहे. आरोग्य हे वर्तमान आहे आणि शिक्षण हे भविष्य आहे. आणि मला वाटतं प्रामुख्यानं मी या 2 गोष्टीवर सगळ्यात मोठं काम या माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये उभं करणार आहे, जे आता मागच्या 5-6 वर्षापासून आम्ही दिशा प्रदर्शनाच्या माध्यमातून केलेलंच आहेत.
असंख्य गोरगरीब रुग्णांची आम्ही तपासणी केली आहेत. असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणामध्ये आर्थिक सहाय्य केलेलं आहे. आमच्या धनेगाव जवळगा जिल्हा परिषद गटातील साधारण 10 ते 12 गावाला आम्ही फिरता दवाखाना पाठवतो. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे ज्यांना जे रुग्ण मोलमजुरी करून खातात त्यांना OPDची फीस द्यायला पैसे नाहीत, अशा रुग्णांची त्यांच्या गावामध्ये जाऊन तपासणी करण्याचं काम आम्ही दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं. गोरगरीब विद्यार्थ्यांना जे केवळ ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून त्यांचं शिक्षण थांबत आहे, अशा विद्यार्थ्यांना आम्ही त्यांना आधार देण्याचं काम, एक पाऊल पुढे चालण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीवर त्यांचे एक पालक म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून त्यांना थाप देऊन एक पाऊल पुढे करण्याचं काम आम्ही दिशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं. आणि म्हणून या भागातील आरोग्यसेवा असेल ही अतिशय ताकदीची करण्याचा आमचा मानस आहे. आणि सोबतच सगळ्यात मोठं काम मी शिक्षणावर करेन. अशा पद्धतीची चर्चा असते की एक वेळेस नगरसेवक असो, जिल्हा परिषद सदस्य असो किंवा आमदार असो किंवा आणि कोणी असो, निवडून यायच्या अगोदर गावाला येतात, भेटी देतात आणि निवडणूक झाली, निवडून आले की मात्र गायबच होतात, असं जनतेतून व्यक्त केलं जातं. त्या संदर्भात काय सांगाल? अगदी जनतेतून 100% व्यक्त केलं जाते, पण ते काँग्रेससाठी नाही, भाजपासाठी आहे. आपण माहिती घ्या, हे काम फक्त भाजप करू शकतं की एकदा निवडणूक आली की समोर यायचं आणि निवडणूक झाली की 5 वर्ष गायब जायचं. हे काम हे भाजपाच्या उमेदवारांचं नक्की असतं, काँग्रेसच्या नाही. काँग्रेसचा लोकप्रतिनिधी असेल, सामान्य कार्यकर्ता असेल, तळागाळातून आलेल्या व्यक्तींच्या, सामान्य माणसाच्या अडीअडचणीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये सोबत राहतो. त्याच्या पाठीमागे खंबीर उभा टाकलेला आपल्याला प्रत्येक गावामध्ये दिसून येईल. बरं, जनतेनं तुम्हालाच का निवडून द्यावं? नाही, जनता कोणाला का होईना निवडून देतेच, मलाच म्हणणं नाही. पण मलाच का निवडून द्यायचं याचं कारण असं आहे की ज्या मागच्या 5 वर्षामध्ये भाजपाच्या उमेदवाराला जनतेने निवडून दिलं होतं, त्या भाजपाच्या उमेदवारांनी किती काम केलं आहे, किती वेळेस त्यांच्या गावात आलेत, किती वेळेस मतदारांच्या अडीअडचणीमध्ये सोबत राहिलेत, हे आता जनतेला लक्षात आलं आहे. जनतेत बघा, पंचायत समितीचं काम असू द्या, जिल्हा परिषदेचं काम असू द्या, कुठल्याच कामासाठी पैसे दिल्याशिवाय त्यांचे बिलं निघत नाहीत. मग शौचालयाचं बिल असू द्या, शेडचं बिल असू द्या, गोट्याचं बिल असू द्या, कुठले साधे प्रमाणपत्र असू द्या, म्हणजे इतके हेलपाटे सामान्य नागरिकाला पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला मारावे लागतात. आणि हे लोकांच्या आता लक्षात आलं की मागच्या आपण ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं, त्या लोकप्रतिनिधींनी कुठल्याच पद्धतीचं काम त्या ग्रामीण भागातल्या या जनतेचं केलं नाही, त्यांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्यासोबत आलं नाही. मी आता फिरताना आमच्या लक्षात आलं आहे की जिल्हा परिषदचा उमेदवार मागच्या 8 वर्षापासून काही गावामध्ये एकदासुद्धा गेलेला नाही. मग निधी द्यायचा तर फार लांबचा विषय आहे. म्हणजे आता हे जनतेला कळणार नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून जनता आता मला निवडून देणारी आहे, हे मी आपल्याला विश्वासाने सांगतो. आज तुम्ही पाहात, आता बघितलं तर वाड्या वस्त्यावर तुम्ही गेल्याच आहात, तर वाड्या वस्त्यावर जाण्यासाठी योग्य रस्त्यांची वगैरे सोय आता तुम्हाला आहे असं वाटतंय का? आणि ते तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? अजूनही नाही. म्हणजे मी एक कुणावरती टीका करावं म्हणून या उद्देशाने म्हणत नाही, पण ज्या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्यांनी काम करायला पाहिजे, जे विजन डोळ्यासमोर ठेवून काम करायला पाहिजे, मला वाटतं जर एखादी प्रामाणिक भावना घेऊन जर जिल्हा परिषद सदस्यांनी, कुठल्याही असो, मग कुठलाही पक्ष असू द्या, जर त्यांनी स्वतःला जर ठरवलं की मला माझ्या भागातील जनतेने मला ज्या पद्धतीने निवडून दिले त्यांचं उत्तर, त्यांचं खऱ्या अर्थानं जर मला सेवा करायची असेल, तर मला वाटतं पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून एवढ्या ताकदीचं काम प्रत्येक गावात होऊ शकतं आहे. पण हे करण्यासाठी अगोदर त्या जिल्हा परिषद उमेदवाराची, अगोदर त्या जिल्हा परिषद लोकप्रतिनिधीची, निवडून आलेल्या सदस्याची एक मानसिकता पाहिजे की मला यांच्यासाठी काम करायचं आहे. आणि मला वाटतं भाजपाच्या लोकांची ती मानसिकता नाही. आता एकाच गावामध्ये तुमचा प्रतिस्पर्धी आहे, एकाच गावामध्ये 2 वेगवेगळ्या पक्षाकडून प्रबल दावेदार असे मानले जातात, त्याचा तुम्हाला काही परिणाम तुमच्यावर पडेल असं वाटतंय का? अर्थात नाही. परिणाम काय, कुठल्याही गावामध्ये उमेदवारी मिळणारच आहे. धनेगावमध्ये एकाच गावात 2 उमेदवार दिले, मागच्या वेळेस जवळगामध्ये 2 उमेदवार होते, म्हणजे असं काही फरक पडत नाही. बरं, तुमचे कार्यकर्ते सक्रिय कशा पद्धतीचं का प्रचार करत असताना तुम्हाला दिसते जातं? नाही, प्रत्येक गावामध्ये काँग्रेस पक्षाचे काही ज्येष्ठ आमचे नेते आहेत, आमचे बूथ कमिटीचे तरुण युवक आहेत, त्यांच्या पातळीवर गाव लेवलला अतिशय ताकदीने ते माझ्यापेक्षा जास्त त्यांच्या गावामध्ये काम करतात. आणि त्याचं समाधान अर्थातच आम्ही प्रत्येक गावात गेल्यानंतर ते आम्हाला जाणवतं आहे. आता तुम्ही डोर टू डोर प्रचार करत आहात, प्रत्येक घराला भेट देत आहात, प्रत्येक नागरिकाशी संवाद साधत आहात, असं कधी तुम्हाला ते नागरिकांनी सांगितले का ह्या अडचणी आहेत
आणि ह्या अडचणीवर तुम्ही प्रामुख्याने भर देणं गरजेचं आहे, असं काही बोललेलं आहे का तुम्हाला? प्रामुख्याने पहिली अडचण जर कुठली असेल तर ती रस्त्याची आहे. बऱ्याच ठिकाणी काही पाण्याची आहे. आपण कधीतरी वागणारवाडी आणि धनगरवाडी या गावाला जावं, म्हणजे आपल्याला आग्रहाची विनंती आहे की खऱ्या अर्थानं अडचणी काय असतात ते त्या गावातील नागरिक सांगतील. आणि वर्षानुवर्ष ज्या भाजपाच्या पाठीमागं त्या गावांनी मताधिक्य दिलं, त्या गावाकडचा इतका दुर्लक्षपणा हे भाजपा सरकारचे लोकप्रतिनिधी करतात, याच्यावर खऱ्या अर्थानं विश्वास बसणार नाही. म्हणजे त्या जनतेचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो की इतकं सहन करूनसुद्धा ते भाजपाला सातत्यानं निवडून दिलेत. पण आता त्या लोकांनी ठरवलेलं आहे की आता त्या गावामध्ये जाऊन भाजपाच्या लोकप्रतिनिधीला मत मागायचा अधिकार नाही. आणि कदाचित आपण जर ते गेले तिथं तर त्यांना येऊ देतील की नाही, हाही संशय मला या निमित्तानं वाटतो. म्हणजे असं प्रत्येक गावामध्ये अडीअडचणी आहेत. एका गावामध्ये तुम्हाला सांगता नाही, मग दलित वस्तीची असू द्या, खेड्यातल्या असू द्या, कुठल्याही भागामध्ये रस्त्याची प्रचंड मोठी दुरावस्था आहे. पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे. मग शिक्षण आरोग्याचं तर न बोललेलं बरं. म्हणजे कुठल्याच बाबतीत या भाजपाच्या लोकांना शिक्षण आणि आरोग्यावर काम करताना मी पाहिलं नाही. याशिवाय पंचायत समितीच्या माध्यमातून उमेदवारांची काय वाटचाल असणार आहे? नाही, पंचायत समितीच्या आता आपण इंद्राळमध्ये आहेत. इंद्राळमध्ये आमच्या प्रभावतीताई पाटील पंचायत समितीच्या जे दवनी प्रगणातून उमेदवार आहेत, त्या या भागामध्ये भगवानराव पाटील विजयनगरकर यांचा हा आणि दिलीप पाटील नागळकर साहेब यांचा हा गड मानला जातो. म्हणजे दोघंही इतकं काम या भागामध्ये करून ठेवलेलं आहे की केवळ त्यांच्या कामाच्या पावतीवर जरी आम्ही फिरलो तर इथल्या भागातील लोक आम्हाला निवडून देतील. आणि त्या भगवानराव पाटील विजयनगरकर यांच्या आता आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार ह्या भगिनी आहेत, इंद्राळ गावच्या सरपंच आहेत. आता ज्या भागात तुम्ही मुलाखत घेत आहात, या भागात वर्षानुवर्ष कधीच पाणी आलं नाही. पण शुभमसारख्या एका तरुणांनी लासोना गावाहून पाईपलाईन करून वर्षानुवर्ष ज्या लोकांना पाणी मिळालं नाही, त्या लोकांना इथं पाणी देण्याचं काम शुभमनी केलं. आणि आनंद या गोष्टीचा वाटतो की निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला होता, निवडणूक झाल्याच्या 1 महिन्याच्या आत शुभमनी या वस्तीला पाणी दिलं. आणि आनंद या गोष्टीचा वाटतो, आत्ता म्हणालो मी, की या लोकांनी पहिलं घागर भरल्यानंतर सगळ्या लोकांनी शुभमला बोलून घेऊन त्यांचं अभिनंदन केलं, त्यांचं स्वागत केलं, त्यांचं कौतुक केलं. म्हणजे ही वृत्ती काँग्रेसची आहे की दिलेला शब्द हा पाळणारा काँग्रेस पक्ष आहे. म्हणून ताईंचंसुद्धा काम या भागामध्ये खूप मोठं आहे आणि ताईंचा विजय आमच्यासोबत हा नक्की असेल. आता तुम्ही धनेगावचे एक सरपंच पदाची काय धुरा असते ती तुम्ही बघितलेले आहात. तुम्हाला त्यावेळेस काय अडचणी आल्या आणि ते कशा पद्धतीने आता तुम्ही तुमचे जे 18 गावं आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करताल? नाही, मुळात अडचणी येतच नाहीत. काम नाही केलं तर मात्र अडचणी येतात. जो व्यक्ती काम करतो ना, मला वाटतं त्याला अडचणी येत नाहीत. आणि आम्हाला कुठलीच अडचण आली नाही. माझ्या गावातील जनतेने इतक्या मताने आम्हाला निवडून दिलं होतं की अनपेक्षित आम्ही पहिल्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. भरघोस मताने आमच्या गावकऱ्यांनी आमच्या पाठीमागं उभं राहिलं, आमच्या पाठीमागं आमची ताकद वाढवली. काही कारणास्तव आम्हाला आमच्या गावामध्ये फार काही आम्हाला करता येऊ शकलं नाही. त्याचे कारणं वेगवेगळे आहेत, त्या खोलात मी जाणार नाही. पण या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या धनेगावांनी आमच्या कुटुंबावर काँग्रेस पक्षावर प्रेम केलं, त्याची परतफेड या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पायी परतफेड केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढा शब्द मी या निमित्तानं देतो. मराठवाडा न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? मराठवाडा न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना माझी आग्रहाची विनंती आहे की अतिशय चांगलं आणि ताकदीचं आपले सगळे ब्लॉग असतात. आणि मला वाटतं की तुमच्या माध्यमातून मी माझ्या जवळगा मतदारसंघातील किंवा देवणी तालुक्यातील तिन्ही मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांना आपण सर्वांनी भरभरून प्रेम द्यावं, आशीर्वाद द्यावा आणि काँग्रेस पक्षाला बळ द्यावं, हेही विनंती मराठवाड्याच्या आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून मी आपल्या सर्व दर्शकांना करतो. आणि आपल्याही सर्व दर्शकांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की प्रत्येकाने या यूट्यूब चॅनलला, आपल्याच भागातील यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या भागातील लोक मोठे झाले पाहिजेत, आपल्या माणसाच्या पाठीमागं ताकद आपणच उभी केली पाहिजेत, हेही विनंती या निमित्तानं करतो. आपण सर्वजण त्यांच्या या चॅनलला सबस्क्राईब करावं, हेही विनंती या निमित्तानं करतो. शेवटचा एक प्रश्न, मतदान
जास्तीत जास्त होण्यासाठी, मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढण्यासाठी आपल्या पक्षाकडून कशा पद्धतीची योजना करण्यात आली? बघा, लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा अधिकार हा मताचा आहे. आणि मला वाटतं प्रत्येक पक्ष, प्रत्येक सरकार त्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतं. पण कदाचित बहुतांश जनमतामध्ये थोडीशी मानसिकता भाजपा सरकारच्या विरोधात आहे. आणि मग काही जरी केलं तर ते अपेक्षित रिझल्ट येत नाही, अशी एक मानसिकता झाली आहे. पण माझं या निमित्तानं आव्हान आहे की सगळ्यात मोठा अधिकार हा आपल्या मताचा आहे. मग सामान्य नागरिकालाही तितकंच मताचा अधिकार आहे आणि सर्वोच्च मनसालासुद्धा एक मताचा अधिकार आहे. तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान करण्यापासून आपण घरी थांबू नये किंवा कुठं राहू नये. आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की आपलं एक मत आपल्या विकासाची, आपल्या भागाच्या विकासासाठी अमूल्य आहे. आणि खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी सगळं करतात असं नाही, आपलं एक मत आपल्या भागाचा विकास करू शकतो. हे सर्वांनी, आपण नागरिकांनी समजून घेऊन जास्तीत जास्त मतदानामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि मतदान करावं, हे आव्हान या निमित्तानं करतो. नक्कीच येणाऱ्या काही कालावधीतच लातूर जिल्हा परिषदेवर कोणाचा ध्वज फडकवणार हे आपण येणाऱ्या कालावधीमध्येच पाहू शकतो. कॅमेरामॅन राजकुमार काळेसह मी जवळगा, लातूर.